राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आला। यानंतर ही रथयात्रा सिंधुदुर्ग येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत यांच्या नेतृत्वात पुढे नेण्यात आली। जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांसहित राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांनी या रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले। ही रथयात्रा सिंधुदुर्गात आल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर रथयात्रेचे स्वागत करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे सर्वांनी दर्शन घेतले। तेथील पवित्र माती आणि किल्ल्यावरील विहिरीतील पवित्र पाणी हे एकत्र करून त्या कलशाची पूजा करून कलश मुंबई येथून आलेल्या रथामध्ये समाविष्ट करण्यात आला। राज्यभरातून असे कलश 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी मुंबई येथे येणार आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब सुनील तटकरे साहेब यांच्या या सूचनेनुसार त्यांच्या या उद्देशानुसार ही जी काय महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या 4 भागांमध्ये गौरव रथ पाठवण्यात आला आहे। आणि त्या गौरव रथामधून ऐतिहासिक गड किल्ले, ऐतिहासिक नद्या, ऐतिहासिक देवळं याच्यातलं संग्रहित असं पाणी म्हणा, माती म्हणा ही 1 मेला 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकात जाणार आहेत। आणि तिथे 1 मे ते 4 मे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमचा हा 65वा महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे। त्यानिमित्त आज कोकण विभागातून या गौरव रथाची प्रारंभ आम्ही आज सिंधुदुर्ग किल्ल्याची माती घेऊन आम्ही आज करत आहोत। आणि तेथे जाऊन आम्ही आज शिवराजेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन तिथे नमस्कार करून आमच्या पक्षाला प्रगती हो ही प्रार्थना केली। त्याचबरोबर अजितदादांना, तटकरे साहेबांना उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना केली। त्याचबरोबर येणाऱ्या काळात जी काय या आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी डागडुजीसाठी जी काय मदत असेल ती अजितदादांमार्फत आम्ही तटकरे साहेबांमार्फत मिळवून देण्याचं आमच्या त्या पुजाऱ्यांना आश्वासित केलेलं आहे। त्याचबरोबर या सिंधुदुर्गमधून सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, आपले रामेश्वर मंदिर आणि नदी ह्या असे 4 आम्ही लोखंडी आपल्या तांब्याच्या ह्याच्यातनं संग्रहित केलेलं आहे। ते आता आम्ही मालवण जेटीवरती ते संग्रहित केलेलं साहित्य, पाणी, मंदिरातलं पुष्प आणि माती हे सगळं आम्ही त्या कलशात नेऊन पूजन करून ठेवणार आहोत आणि इथून तो गौरव रथ रत्नागिरीसाठी रवाना करणार आहोत। त्याचबरोबर 65व्या 1 मेच्या दिनानिमित्त राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वरळी येथे जांभोली मैदान येथे 1 मे ते 4 मे पूर्णपणे 1 मेच्या दिनानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत। आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा जो रथ आला आहे कोकण विभागाचा रथ आम्ही आज सिंधुदुर्ग किल्ल्यावरील माती आणून, विजयदुर्ग किल्ल्यावरील माती आणून, त्याचबरोबर आपल्या रामेश्वर मंदिराचे पुष्प, त्याचं अमृत, त्यानंतर इतर नद्यांचं पाणी आज आम्ही इथे त्याचं पूजन करून त्या कलशांमध्ये अर्पित केलेला आहे। आणि हा कलश पूर्णतः रत्नागिरी, रायगड आणि ठाणा या भागात नेण्यासाठी ही जबाबदारी आमचे आदरणीय राष्ट्रवादीचे कोकणचे नेते बाप्पाजी सावंत साहेब यांच्यावर दिली आहे। ते स्वतः आले आहेत। आज त्यांच्या हस्ते आम्ही कलशामध्ये माती अर्पण केलेली आहे। तर या पद्धतीने आमचा आजचा हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे। आणि येणाऱ्या काळात याच पद्धतीने गड किल्ल्यांसाठी लागणारी जी काय राष्ट्रवादी पक्षांमार्फत मदत असेल, आताच आम्ही किल्ल्यावर गेलो, तिथे जे काय जाण्याची वाट आहे तिथे ऐतिहासिक वाट, ती जुनी वाट आहे, जेटी आहे, त्याचं पूर्णपणे भक्कमपणा करण्यासाठी, पुनर्बांधणी करण्यासाठी तिथे आमच्याकडे पुजाऱ्यांनी मागणी केली। ती आम्ही तशीच्या तशी मागणी आम्ही आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे, तटकरे साहेबांकडे देणार आहोत। आणि नक्कीच आम्ही त्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करून तो निधी आणण्याचा प्रयत्न करणार। आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे अजितदादा आमच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा देतील व तो निधी देतील। येणाऱ्या वर्षात ती जेटी पूर्ण होईल याची तुम्हाला ग्वाही देतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।